हाय हॅलो नमस्कार, मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये 30 डेज 30 ब्लॉग्सच्या या जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे संडे आणि नाश्ता इथे लाईटच नाश्ता बनतो आहे। तर अंडी फेटून ना मी त्यामध्ये लाल तिखट मीठ हळद घालणार आहे आणि त्या व्यवस्थित जे आहे मिक्स करून त्यामध्ये ब्रेड डीप करून ते शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर असा सिंपल नाश्ता असणार आहे। तर आज काही या डिशेस वगैरे मी तुमच्याशी एक्सप्लेन करणार नाही आहे, तर एका विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे। आता मी माझ्या 30+ जर्नीमध्ये आहे, म्हणजे 30मध्ये माझ्या मी येऊन पोचलेली आहे। हे एक असे एज आहे जिथे आपल्याला वाटतं की बरीचशी वेळ आपल्या हातून निघून गेलेली आहे। तर म्हणजे ज्यांनी लाईफमध्ये खूप काही अचीव केलं आहे त्यांना नाही, पण माझ्यासारखे जे सर्वसामान्य गृहिणी आहेत त्यांना असं वाटतं की आपण लाईफमध्ये काहीच अचीव केलेलं नाही आहे। मी देखील माझ्या वयाची बरीचशी वर्ष वाया घालवलेली आहेत, म्हणजे काहीच न करता। आणि आता मी मागे वळून पाहिलं की मला वाटतं की मी इतकी वर्ष वेस्ट घातली, पण तिथेच मला कुठे ना कुठेतरी इच्छा होती काही ना काहीतरी करायची। सो मी काही ना काहीतरी शिकत राहिले आणि त्यातूनच यूट्यूब चॅनल देखील मी जे आहे सुरू केले। आता मला मनाला थोडं तरी म्हणजे बरं वाटतं, ॲटलिस्ट मी काही ना काहीतरी करते आहे, घर सांभाळते आहे, त्याचबरोबर यूट्यूब करते आहे, कुठे ना कुठे ते समाधान असतं। आता आपण सुरुवात तर बदलू शकत नाही, पण जिथून आहे तिथून सुरुवात करून आपण शेवट तरी नक्कीच बदलू शकतो असं मला वाटतं। सो तुम्ही देखील जर या एजमध्ये असाल, 30 एजमध्ये असाल, तर वेळ अजूनही गेलेली नाही। कारण कोणतीही गोष्ट करण्यात एखादी इच्छा तुमच्या मनात असेल, एखादं जे काही तुम्हाला स्किल काही शिकायचे असतील तर त्या तुम्ही नक्कीच शिकू शकता। आणि या सगळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे ना, तो म्हणजे आपली हेल्थ आहे। म्हणजे आपली हेल्थ जर ठीक असेल तर आपण काहीही करू शकतो। तर बघा, मी एका पॉडकास्टमध्ये जे आहे ऐकलं होतं की प्लेनमध्ये जेव्हा म्हणजे आपत्कालीन जेव्हा काळ येतो, एखादा असं संकट येतं, त्यावेळेला सगळ्यात आधी स्वतःला ऑक्सिजन लावायचं, नंतर दुसऱ्यांना, असं तिथे सांगितलं जातं। म्हणजे भलेही आपलं मूलबाळ असो बाजूला किंवा कोणीही असो, पहिलं स्वतःला ऑक्सिजन लावायचं, नंतर त्यांना। याचा उद्देश एकच की पहिल्या माणसाने स्वतः जर माणूस जगला तर तो दुसऱ्याची हेल्प करू शकेल। त्याचप्रमाणे जर तुम्ही स्वतः गृहिणी जर ठीक राहिलात, हेल्दी राहिलात, तरच तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी वगैरे घेऊ शकाल, बाकीचं सगळं सांभाळू शकाल। तर मला असं वाटतं की बऱ्याच जणांना असं वाटतं की मुलांना वगैरे सोडून स्वतःची काळजी करणं किंवा स्वतःकडे जास्त लक्ष देणं हे सेल्फिशनेसचं लक्षण आहे, पण असं अजिबात नाही आहे। स्वतःकडे लक्ष देणं किंवा स्वतःला प्रायोरिटी देणं ना, हे सेल्फिशनेस अजिबात नाही आहे। कारण तुम्ही ठीक असाल, तुम्ही हेल्दी असाल, तुम्ही मेंटली स्टेबल असाल, तरच तुम्ही घराला सांभाळू शकता। आणि हे सगळ्या गृहिणींना किंवा वर्किंग वुमनना सगळ्यांना लागू पडतं। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्थ फॅक्टर आहे। हेल्थ ठीक आहे तर सगळं ठीक आहे। तर 30+ हे एक येतं की तुम्हाला तुमच्या हेल्थकडे भरपूर लक्ष द्यायचं आहे, कारण इथूनच सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत सुरुवात व्हायला सुरू होते। तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं आहे। 10 मिनटं का असेना जे आहे एक्सरसाइज किंवा एक अर्धा तासाची वॉकिंग, या गोष्टींमुळे देखील ना बराचसा फरक जो आहे आपल्या शरीरावर पडतो। तर हे जे आहे तुम्हाला ॲड करायचंच आहे तुमच्या 30+च्या जर्नीमध्ये। तर खरं सांगायचं तर माझ्या लाईफमधला पण सगळ्यात इग्नोर्ड जो भाग होता तो म्हणजे माझी हेल्थ होती। मी माझ्या हेल्थकडे कधीच लक्ष दिलेलं नाही आहे किंवा त्याला काहीच प्रायोरिटी वगैरे दिलेली नाही आहे याआधी। पण असं म्हणतात ना, ज्या गोष्टींची आपल्याला कदर नसते ना, त्या गोष्टी आपल्याकडून देव काढून घेतो। तर अशातलाच काही भाग आहे। मी माझ्या हेल्थकडे अजिबात लक्ष देत नव्हते आणि कुठे ना कुठे त्यामुळे ना बरेचसे इफेक्ट माझ्या शरीरावर होत आहेत। सो आता मी ना जितकं मला हेल्दी वाटेल किंवा जितकं माझ्या शरीराला जे योग्य वाटेल ना, ते करायला लागलेली आहे। आणि तुम्ही देखील मैत्रिणींना ते स्टार्ट करायचं आहे। आता परवाच एका मी जोश टॉक असतं बघा, त्याचे पॉडकास्ट असतात, तिथे मी पाहिलं होतं की 60+ नंतर त्यांनी आपली फिटनेस जर्नी जी आहे स्टार्ट केलेली आहे। म्हणजे असं काही पाहिलं ना, खूप जे आहे आपल्याला मोटिवेट व्हायला होतं। आणि कुठलीच म्हणजे कुठलंही काही स्किल शिकायची असेल किंवा कुठलीच गोष्ट जी आपल्या माइंडमध्ये आहे ती करण्यासाठी ना एजचं काहीच रिस्ट्रिक्शन नसतं। त्यामुळे तुम्ही जे आहे, माझं आता 30+ एज आहे किंवा हे आहे ते आहे असा विचार करून ना कुठेच थांबू नका आणि जे तुम्हाला करायचं आहे ते नक्कीच करा। आणि हेल्थकडे तर जरूर लक्ष द्यायला सुरुवात करा। तर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे कंपॅरिझन। आता आपण या स्टेजवर आहोत लाईफच्या
म्हणजे 30+ आपलं एज आहे आणि आत्ताचं जे जग आहे इतकं फॉरवर्ड आहे, टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झालेली आहे. आता आपण 90s किड्स आहोत आणि आपण सगळंच पाहिलेलं आहे ॲक्च्युली. म्हणजे आपण टेलिफोनपासून ते ₹1-1 कॉईन घालायचे फोनपासून ते आता मोबाईलपर्यंतचं म्हणजे सगळंच आपण अनुभवलेलं आहे. आणि मी त्यासाठी खूप ग्रेटफुल आहे, कारण आत्ताचं म्हणजे आत्ताचं जे जनरेशन आहे ना, जेन झी जनरेशन, त्यांनी हे काहीच अनुभवलेलं नाही आहे. आणि आपण अशी एक जनरेशन आहोत ज्यांनी सगळंच जे आहे अनुभवलेलं आहे. आणि अशा या फॉरवर्ड जनरेशनमध्ये ना आपल्याला असं वाटतं कधी-कधी की हां बाबा, जग किती पुढे जाते आणि आपण जे आहे कुठे ना कुठे मागे आहोत. आणि असं बऱ्याच वेळा बघा, आणखी तुम्हाला मी उदाहरण सांगते. आता माझ्या वर्गातल्या सगळ्या ऑलमोस्ट मुली ज्या आहेत ना, त्या चांगल्या चांगल्या पोस्टला आहेत. म्हणजे काही इंजिनियर आहेत, काही डॉक्टर आहेत, काही लॉयर्स आहेत. आणि कुठे ना कुठे मला असं वाटतं की मी खूप मागे पडले असं वाटतं कधी-कधी. पण असाही विचार मी करते की हां, प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे, प्रत्येकाची लाईफ वेगळी आहे. आणि माझ्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे काही गोष्टी आहेत त्या त्यांच्याकडे नसणार आहेत, आणि त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्याकडे नसणार आहेत. म्हणजे प्रत्येकाचं जे आहे लाईफमधलं जे ध्येय जे आहे ते वेगवेगळं आहे, किंवा गोल्स वेगवेगळे आहेत, किंवा पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळं आहे. आणि कंपॅरिझन जर आपण दुसऱ्यांशी करत बसलो ना, तर ते आपल्यालाच कुठे ना कुठे डिसअपॉइंट व्हायला होईल. आणि स्वतःबद्दलची जे एक रिस्पेक्ट असते स्वतःबद्दल, म्हणजे खूप कमी होत जाईल ती, आणि कुठे ना कुठे आपणच डिमोटिवेट होत जाऊ. सो दुसऱ्यांशी कंपॅरिझन करण्यापेक्षा ना स्वतःशीच कंपॅरिझन केलेलं मला बरं वाटतं. कारण जर स्वतःशीच कंपॅरिझन केलं की म्हणजे 1 वर्ष मागे आपण कसे होतो आणि आता आपण कसे आहोत, हे जर कंपॅरिझन आपण केलं तर स्वतःमध्ये आपण नक्कीच ग्रोथ करू शकेन. तर चला, तुमच्याशी बोलत बोलत माझा स्वयंपाकही आवरतो आहे. मटण बनलं होतं आज संडे स्पेशल. तर मी जे काही पॉईंट्स सांगितलेत ते आपल्या 30+ नंतरच्या आयुष्यात नक्कीच आणायचे आहेत मैत्रिणींनो. कारण आम्हा गृहिणींना तर याची खूप जास्त गरज असते. कारण आम्ही कुठे ना कुठे डिमोटिवेट झालेलो असतो की आपलं आयुष्य जे आहे ते चूल आणि मूल इतकंच मर्यादित राहिलेलं आहे. पण असं काही नसतं. स्वतः ठरवलं की सगळं होतं. तर मी काही मोटिवेशनल स्पीकर वगैरे नाही आहे. मला जे वाटतं आहे माझ्या अनुभवातून जे मला कळतं, की मी स्वतःबद्दल जो विचार करते तेच तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे. तर चला, आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि तुम्ही देखील मला कमेंटमध्ये तुमची मतं सांगायची आहेत. चला मग परत भेटूया. टेक केअर.